अविनाश जाधव आज वसईच्या विरार कार्यालयामध्ये जे आहे ठाण मांडून बसलेले आहेत. पालिका आयुक्त जे सहाय्यक आयुक्त गिलिसन गोन्साल्विस यांना जोपर्यंत निलंबन करणार नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही अशी भूमिका यांनी घेतलेली आहे. आणि या कार्यालयामध्ये 100हून अधिक लोक जमलेले आहेत. कार्यालयाच्या खाली देखील 100हून अधिक लोक आहेत. त्यामुळे येत्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सहाय्यक आयुक्त यांचा वाद पेटणार आहे. नेमका वाद काय आहे आम्ही तुम्हाला काल सांगितलेलं. आता अविनाश जाधव यांची मागणी नेमकी काय आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. अविनाशजी काय सांगाल, नेमकी तुमची मागणी काय आहे आणि तुम्ही आज ठाण मांडून बसलेला काय तुमचं म्हणणं आहे? बघा, परवाच्या दिवशी आमच्या एका शाखेचं उद्घाटन होतं. त्याच्यासाठी सकाळी 11चं उद्घाटन होतं. 9 वाजता आमच्या तरुण मुलांनी तिथे झेंडे लावले. पक्षाचा जिल्हाध्यक्ष येतोय म्हणून. आणि एखादा कार्यक्रम असल्यावर कुठलाही पक्ष त्यांचे झेंडे लावतो. त्यासाठी कुठली परवानगी आज तगायत आम्ही घेतली नाही. तिथल्या सहाय्यक आयुक्तांनी 9 वाजता झेंडे लावले, 10 वाजता आमचे झेंडे उतरवले. बरोबर आहे. आम्ही त्यांना जाब विचारला की बोललो आजूबाजूला इतर पक्षांचे झेंडे आहेत, इतर पक्षांचे बॅनर आहेत, ते तुम्ही काढले नाहीत तर आमचेच झेंडे का काढले. याच्या बाबतीत आम्ही त्यांना विचारणा केली होती आणि आमच्यासाठी तो विषय संपला होता. काल एका युनियनच्या लोकांनी महानगरपालिका काही कर्मचाऱ्यांनी आमच्या विरोधात आंदोलन केलं आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही जो झेंडा लावला होता तो अनधिकृत होता आणि म्हणून काढला. आज मी आयुक्त साहेबांकडे आलेलो आहे. मी वसई विरारमध्ये दिवाळी, गणपती, दहीहंडी, नवीन वर्ष, मकर संक्रांत, गुड्डूबाई का बड्डे, शेखबाई का बड्डे असे अनेक बॅनर, लोकेशन विथ टाईम, असे 500 बॅनरचे फोटो, लोकेशन्स आणि तारीख म्हणजे आजची वेळ किती वाजता आम्ही फोटो काढला असे फोटो घेऊन आणून त्यांना दाखवले. आमचं मत आहे की मनसेचा एक झेंडा दिसला तुम्हाला, हे 500 बॅनरवर आज तगायत का नाही कारवाई झाली? मग तुम्ही तिथल्या असलेल्या उपायुक्तांवर कारवाई करणार का? ज्या अधिकाऱ्याने आमच्या झेंड्यावर कारवाई केली आणि ज्या अधिकाऱ्यासाठी हे सर्व कर्मचारी काल रस्त्यावर उतरले होते त्याच्याच वॉर्डामध्ये अनधिकृत बांधकामाचा खूप मोठा भडीमार चालू आहे. अनधिकृत गोडाऊन चालू आहेत, अनधिकृत घरांचे बांधकामं चालू आहेत, अनधिकृतरित्या पार्किंग चालू आहे. त्यांचं ते जिथे आहेत तो विरार वसई भाग, तिथे त्यांना लागूनच वसई स्टेशन आहे. कोर्टाचा नियम असा आहे की 150 मीटरपर्यंत एकही फेरीवाला अनधिकृतरित्या बसता कामा नये. त्या रेल्वे ब्रिजवर आणि त्याच्या खाली देखील अनधिकृतरित्या फेरीवाले बसतात. त्याच्यावर त्यांची कारवाई त्यांनी का नाही केली? आम्ही या सगळ्याच्या खोलात गेल्यावर असं कळलं की त्या अधिकाऱ्याला आम्ही जिथे बोर्ड लावलाय त्या भागात जेवढे फेरीवाले बसतात ते हप्ते देतात. आणि मनसेचा झेंडा आणि मनसेचा बॅनर लागल्यावर त्यांनी सांगितलं की हम लोग मनसे की युनियन बँक आहे, अभी कोई किसी को पैसा नहीं देगा. सो त्याला त्या लोकांवर भीती घालायची होती की इतर मनसे बिनते कुछ नाही चलता, मे चलता आहे, आणि म्हणून त्यांनी ती कारवाई केली होती. तर अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. मी तुम्हाला सांगतो, तो अधिकारी जो आहे तो 20-25 हजार रुपये पगारावर काम करतो आणि वसई विरारमध्ये त्याचा प्रचंड मोठा बंगला आहे. तो अधिकारी बंगल्यामध्ये राहतो. मला माहित नाही, मला आता त्याचे काही फोटो काही लोक पाठवतात. तो बंगला देखील अनधिकृत आहे. मला कोणाच्या घरापर्यंत जायचं नाहीये, ते तोडावं असं माझी इच्छा नाही. पण तू स्वतः अनधिकृत घरात राहतोस आणि तो मनसेचे अनधिकृत झेंडे काढायला निघालास. मग आता तुझ्या घरावर कारवाई व्हावी अशी आम्ही मागणी करा. आमची मागणी नाही कोणाच्या घरापर्यंत जावं, कोणाचं वाईट व्हावं, कोणाचं घर सुटावं, ही कधीही आमची मागणी नाही. पण स्वतः अनधिकृत घरात राहतो आणि मनसेच्या एक लागलेल्या झेंड्याला तू अनधिकृत म्हणतोस. मी एका पक्षाचा आता एक व्हिडिओ दाखवला, त्यांचे नेते येऊन 15 दिवस होऊन गेले. किमान 500 झेंडे, 400-500 झेंडे लाईनीत लागले. ते काढायला तुम्हाला वेळ नव्हता. पण आमचा एक झेंडा लागला तर 1 तासात उतरवायला वेळ मिळाला. आमच्या झेंड्याचा अपमान केला तर आम्ही कोणालाही सहन करणार. आयुक्तांनी तुम्हाला काय सांगितलं? ते आम्हाला म्हणले की आम्ही संबंधित सर्व जेवढे अधिकारी आहेत त्यांना नोटीसी देतो, जाब विचारतो की 500 बॅनर का राहिलेत तिथे. पण मला वाटतं हा सोल्युशन नाही आहे. यात तत्परता असली पाहिजे. शहर घाणेरडं होतं. शहर घाणेरडं होत असेल तर बॅनर केव्हाच उतरले पाहिजे होते. मला तुम्ही पुढे काय करणार कधीपर्यंत? जोपर्यंत या संबंधित अधिकाऱ्याची पूर्ण चौकशी होत नाही आणि चौकशी होईपर्यंत याला असलेल्या जागेवरनं बाजूला करत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. पालिकेमध्ये अनेक सहाय्यक आयुक्त असे की ते त्या पदावर राहण्यासाठी योग्य नाही, म्हणजे त्याची ती पोस्ट नाही, ते क्लार्क आहेत, अशा सहाय्यक आयुक्तांना बसवलेलं. मला वाटतं की याच्या बाबतीत अनेक वेळा चर्चा झालेल्या आहेत, अनेक वेळा आमची आंदोलनं झालेली आहेत. पण इथे कोणालाच काही जाग येत नाही. हे ते सगळे भ्रष्टाचारात पूर्णपणे माखलेले आहेत. बरोबर आहे. पण माझं मत आहे सुरुवात आम्ही करतो. आज ही सुरुवात झाली तर पुढे शिस्त लागेल. तुम्ही मला हप्त्याचा उल्लेख केला, मोठ्या प्रमाणात हप्ते करून चालले, परंतु काय हप्त्याचं गणित तुमच्याकडे काय फेरीवाल्याकडून किती हप्ते घेतले जातात आणि कोणामार्फत? प्रत्येक फेरीवाल्यांकडनं 200 रुपये प्रत्येक दिवसाचे घेतले जातात.
आणि याच्यासाठी त्या अधिकाऱ्याचे काही एजंट नेमलेले आहेत, ते जाऊन प्रत्येक फेरीवाल्याकडनं पैसे वसूल करतात. तुम्हाला हवं असेल तर त्या फेरीवाल्यांच्या मी बाईट देऊ शकतो. हे पूर्ण नवगरमाणिकपूर्ण आहे की वसई विरार? आता तुम्हीच त्याचा शोध घ्या. आम्हाला जिथं दिसले त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन त्यांनी असं सांगितलंय की तुम्ही झेंड्याची परवानगी नव्हती केली, त्यांचा आरोप आहे. मी पुन्हा सांगतो, मी आता 500 बॅनर दाखवलेत त्यांना, 500 बॅनर, आणि एका मोठ्या पक्षाचे किमान 200-400 बॅनर लागल्याचा एक व्हिडिओ आणून दाखवला. त्यांच्याकडे परवानगी आहे का? त्यांच्यावर कारवाई का नाही केली? ते 15 दिवसापासून बॅनर आहेत. माझा 1 तासापूर्वी लागलेला बॅनर तुम्हाला दिसतो. याचे 15 दिवस 150-200 बॅनर तुम्हाला दिसत नाही? महापालिका निवडणूक आली जवळ म्हणून मनसेला असं काय टार्गेट केलं जातं? मला असं वाटतंय की आम्हाला टार्गेट करावं एवढी कोणाची ताकद नाही आहे. बरोबर आहे. आम्ही जर टार्गेट करायला सुरू केले तर चुन के मारेंगे. बरोबर. आता याच्या पुढे टार्गेट करून दाखवा. आयुक्तांनी जर निलंबनाची कारवाई नाही केली तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार? मला पहिलं तर आज आयुक्त रजेवर आहेत का की ड्युटीवर आहेत हे जाहीर करावं. कारण आयुक्तांचा फोन बंद आहे. आयुक्त सांगितलं जातं की आयुक्तांची तब्येत खराब आहे म्हणून आयुक्त येणार नाहीत. आयुक्तांची तब्येत जर खराब असेल तर आयुक्तांनी रिसर्च सचिवांकडनं सुट्टीचा अर्ज मंजूर करून घेतलाय का? या सर्वांच्या बाबतीमध्ये पहिला आमचा खुलासा व्हावा. बरोबर आहे. कारण आयुक्तच जर असे निष्काळजी वागणार असेल, कारण आम्ही आधी पत्र दिले 3 दिवसापूर्वी की आम्ही 19ला येणार आहोत आणि आज आयुक्त गायब आहेत. सो हे लोकतंत्राला धरून नाही आहे. तुम्ही आम्हाला ऐकायला पाहिजे, आम्हाला वेळ दिली पाहिजे. पाठीशी घातलं जाते कुठे? 100 म्हणून तर आयुक्त गायब आहेत. तर आयुक्त आले पाहिजे होते. अचानक आयुक्त आजारी कसे पडले? त्यानंतर हाती काय आलं? मागील 6.5 तास आम्ही आंदोलन करतोय आणि हाती असा आलाय की जो मजोर अधिकारी होता त्याला तात्काळ मुख्यालयात त्याची बदली करण्यात आलेली आहे आणि त्याच्या जागी त्याच्याकडे जी प्रभाग समिती होती त्याच्याकडे पुढच्या 2 दिवसामध्ये नवीन माणूस नेमला जाईल अशी आदेश त्यांनी काढलेला आहे. त्याने स्पष्ट म्हटलेलं आहे की प्रशासकीय निकष लक्षात घेता गिल्सन प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त प्रभाग समिती एच यांनी पुढील आदेशापर्यंत तात्काळ मुख्यालयात हजर व्हावे. त्यांच्या प्रभागाच्या संदर्भात अतिरिक्त कार्यभागाचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येतील. याचा अर्थ त्यांच्याकडे असलेली जी प्रभाग समिती आहे त्याच्या बाबतीतले जे कोणाला त्याचा चार्ज दिला आहे तो स्वतंत्रपणे उद्या त्याची ऑर्डर काढण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे.